नमस्कार. कल्पनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर श्रावणी शनिवारला केलेले वडे ह्याची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला पाहूया साहित्य. पहिला इथे मी उडदाची डाळ भिजत ठेवलेली रात्री. आता सकाळी चांगली ती फुलून आलेली आहे. हे तांदळाचं पीठ घेतलं आहे, हळद, मेथी दाणे, जिरं आणि मीठ, तळासाठी तेल. पहिला आपण हे मेथी आणि जिरं बारीक करून घेऊ, म्हणजे जाडसर, एकदम पावडर नको आपल्याला ह्याची. पाहू शकता तुम्ही, जाडसर दळलेलं आहे. आता आपण ते उडदाची डाळ त्याच्यामध्ये घालून ती बारीक करूया. उडदाची डाळ बघा कशी मी घट्ट चांगली झालेली आहे. तर अशा प्रकारे ती दुसरी पण उडदाची डाळ आपण बारीक वाटून घेऊया. आता इकडे आपलं सगळं साहित्य आलं आहे. मीठ, हळद, जिरं, मेथी, तांदळाचं पीठ आणि उडदाची वाटलेली डाळ हे आपण सगळं एकत्र करून त्याचं चांगलं मळून घेऊया. पाणी वापरायचं नाही, कारण उडदाची डाळ आपण अख्खी रात्र भिजत ठेवलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं पाण्याचं प्रमाण आहेच. तर आपण पीठ आणखीन जर लागलंच तर पण हे पाहू शकतात, इकडे मी अजिबात पाणी घेतलेलं नाही आहे. तर असंच हळूहळू सगळं ते मळून घेऊया आपण. बघा किती छान गोळा झाला की नाही. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे वड्याचं, ते आपण आता झाकून 1 तास ठेवूया. ओके, हे बघा झाकून ठेवू. आता वडे करायसाठी मी ते हळदीची पानं घेतले. तुम्ही केळीची पानं पण घेऊ शकता, किंवा पानं नाही मिळाली तर तुम्ही प्लॅस्टिकवर पण वडे थापू शकता. आता चला पाहूया आपण आपले वडे कसे झालेत. वड्याचं पीठ वा किती छान झालं बघा. पीठ एकदम पाहिजे तसं, म्हणजे एकदम नरम नाही का, हे नाही घट्ट नाही. आता आपण एक एक पुऱ्या कशा करतो, पण हे थापायचं. जरा तेलाचा हात घेऊया आपण आणि अलगदपणे पुरीच्या साईजचे तुम्ही ते वडे थापून घेऊ शकता. लहान आणि मोठे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही साईज ठेवू शकता. हळदीच्या पानावर थापल्यामुळे काय होते, तेव्हा हळदीचा स्वाद येतो त्या वड्याला, आणि पानावर चिकटतसुद्धा नाही वडे. म्हणून एकदम मी हळदीची पानं वापरते. माझ्या दारातच आहेत. हळदीची पानं नसतील तर तुम्ही केळ्याच्या पानावर पण थापू शकतात. तर श्रावण महिन्यामध्ये तर आपल्याकडे नैवेद्यासाठी आपल्याला केळ्याची पानं लागतच असतात. तर हे बघा, मी तेलाचा हात घेऊन पुरीच्या साईजचे मी वडे थापून घेतले. आता मी तुम्हाला हे तळून दाखवते. तळायसाठी मी इथे गॅसवर तेल कढई ठेवली आहे. तेलाची चांगलं तापून द्या. जरा मला वाटते जास्तच तापल्या माझीकडे. तर हे बघा कशी मी घेते ते पान हातावर. तर आपण पुऱ्या तळतो त्याचप्रमाणे हे वडे तळायचे. चांगलं त्याला तांबूस रंग येईपर्यंत आपण ते तळायचे. आणि हे वडे आमच्याकडे, आमच्या पाठाय प्रभूमध्ये तरी दर श्रावणी शनिवारी आमच्याकडे हे वड्याचं जेवण असते. हे मी तुम्हाला
थाळी माझी तयार झालेली पण दाखवेन आता. आणि मी कोंबडी वडे करतात ते वेगळे आहे. त्याच्यामध्ये मी कोंबडी वडे पण तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे रेसिपी. ती रेसिपी आणि ही खूप खूप फरक आहे. ओके, हे एकदम लाईट होतात ते वडे. तर ही रेसिपी तुम्हाला माझ्या पुस्तकामध्ये मिळेल, पाठ्या प्रभू कल्पनाज किचन पाठ्या प्रभू रेसिपीजमध्ये. आणि जर तुमच्याकडे पुस्तक तुमच्याकडे नसेल तर मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता इन्ग्रेडियंट्स देते तुम्हाला. तर हे शनिवारी आम्ही गहू नाही वापरत, चपाती पुरी हे करत नाही, म्हणून हे वडे. तर मी तुम्हाला सांगितलं ते कल्पनाज किचनचं पाठ्या प्रभू रेसिपी बुक आहे, ॲमेझॉनवर मिळते. मला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.